कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उमाताई, बघितलं ना, घरात कोणी आला की कसं एक वेगळंच चैतन्य येतं नाही? खरा मंजू। आणि अगो चारू तर आपल्या घरातलाच एवढासा होता तेव्हा श्रीनू आणि निशी सोबत खळ्यात कसा उड्या मारायचा ना, अजून आठवतं माका। आई बाबा शिवाय एकटा राहायचा आपल्या सोबत। आणि आता बघ इतक्या वर्षांनी भेटला, माझा विश्वासच नाही बसला ता चारूवा म्हणून। हो ना, मोठी झाली आता। होय तर उमाताई, दादा पण चारूसाठी मुलगा बघतोय, म्हणून त्याने चारूला मुद्दाम लवकर पाठवलंय इथे। काय सांगतोस? हां, तू म्हणाला की तुमचं कसं एकत्र कुटुंब आहे ना, मग चारू तिकडे राहून संसाराचे 4 धडे तरी गिरवेल। काय सांगतोस मंजू, या तर खरंच बरा झाला। तुका माहित हा, असं म्हणतात की लग्न घरात वावर केल्यान लवकर लग्न जुळता। आणि कोणी सांगावा, निशीच्या लग्नात चारूच कोणाच्या मनात भरला तर? उमाताई, उमाताई तुमच्या तोंडात तूप साखर। अगो हो हो, आता गप्पा पुरे झाल्या, कामाक लागूया। लग्न घरातला पहिला पाहुणा इला। आता बघता बघता लग्नाचा दिवस पण जवळ येत बघ। चल हात चालव बरोबर, कामा पडली। हो करते। नीरज, लवकर आलास? हो, मला वाटलं आज निशीची परीक्षा संपली, तुम्ही दोघं कुठे गेला असाल। ऍक्च्युली निशीला ओवी बरोबर बाहेर जायचं होतं, सो आता काहीच दिवस ही माणसं तिच्या सोबत असतील, अगदी आम्ही पण। नंतर दोघं झाल निघून परदेशात। आता कुठे सगळं छान होत होतं आणि तुला ऑफर आली, पण काही हरकत नाही, 2 वर्षांचाच प्रश्न आहे ना। तिथून तुम्ही आलात ना की 1 मिनिट सुद्धा लांब जाऊ देणार नाही माझ्यापासून। काय झालं मॉम? थँक्यू बेटा, मला माफ करून तू पुन्हा पहिल्यासारखं मॉम म्हणायला सुरुवात केलीस। मी ज्यांच्याशी वाईट वागले ना, त्या सगळ्यांनी मला माफ केलं, पण तू तरीही रागवलेला होता। तू मला माफ केल्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नव्हती। मॉम, मला कळत होतं तू हे काही करतेस ते माझ्यावर असलेल्या प्रेमामुळे करतेस। आय अंडरस्टँड, पण आता तुला तुझी चूक समजली आहे आणि तू त्यावर काम करतेस, त्या चुका सुधारतेस। मग मी तरी का तुझ्यावर राग धरून बसू, सांग मला। आता मी मोकळ्या मनाने तुझं लग्न एन्जॉय करू शकते। येस। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।